पण यासाठी तुमच्याकडे नॉलेज काय पाहिजे मित्रांनो, नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर्स माहिती असतील, बॉन्डिंग पेअर, लोन पेअर्स ह्या गोष्टी माहिती असतील तर हे उत्तर फास्ट येते, अन्यथा येणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःला सवय लावायची की हाऊ शुड आय गो फास्ट. आता फक्त तुम्हाला क्वेश्चन सोडवता येणं एवढं मर्यादित नाहीये, तुम्हाला फास्ट पण जाता आलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 21 एप्रिलचा शिफ्ट 1चा पेपर, जो की 2025ला झालेला होता. तर मित्रांनो, हे सगळे PYQs तुम्हाला नक्की या वर्षीच्या CETसाठी उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे वेळ न घालवता आपण आपल्या क्वेश्चन पेपरकडे जाऊयात. फर्स्ट क्वेश्चन इज ऑन द स्क्रीन. लेट्स ट्राय टू सॉल्व द क्वेश्चन्स. पहा, क्वेश्चन पहिला जो की दिलेला आहे तो कुठल्या टॉपिकचा आहे हे तुम्हाला सगळ्यात अगोदर ओळखता आलं पाहिजे. फाइंड द नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन 0.448 लिटर्स ऑफ डायहायड्रोजन ॲट STP. पहिला क्वेश्चन सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री मधलाच आहे. सो ज्यावेळी तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायला सांगितलेले असतात आणि त्यावेळी व्हॉल्यूम दिलेला असतो, तर लक्षात ठेवा गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय स्टँडर्ड व्हॉल्यूम तो असतो 22.4. ओके नाही. सो आता तुम्हाला जो गिवन व्हॉल्यूम दिलेला आहे तो किती दिलेला आहे, 0.448 डिवायडेड बाय 22.4. आणि जर हे प्रपोर्शन तुम्ही नीट पाहिलं तर याला जर आपण कन्वर्ट केलं तर हे असं येऊ शकतं 44.8 इंटू 10⁻⁻² डिवायडेड बाय 22.4. आणि याच्याबरोबर हे दुप्पट आहे. सो यू कॅन डिवाइड बाय दिस नंबर ॲज 2 इंटू 10⁻⁻². पण ऑप्शनमध्ये तसं न देता हे असं दिलं आहे तर काही फरक पडत नाही. -2 पॉवर काढून टाका, ऑप्शन 0.02 मोल्स येईल. खूप सोपा क्वेश्चन मोल कन्सेप्टवरचा होता मित्रांनो पहिला. विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड्स द थर्मोकॉल इज ऑब्टेन्ड. पॉलिमर टॉपिक मधला आपला इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे हा. डायरेक्टली आन्सर येतं, जास्त वेळ घालवायचा नाही. माहिती असेल तर माहिती असेल, नसेल तर नसेल. स्टायरीन हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. थर्मोकॉलचा मोनोमर स्टायरीन आहे. आयडेंटिफाय प्रॉडक्ट ए इन द फॉलोइंग रिएक्शन. मित्रांनो, ऑर्गॅनिकची ही तुम्हाला रिएक्शन दिलेली आहे. अमाइन्स टॉपिक मधली ही रिएक्शन आहे, डायझोनियम सॉल्ट या पॉईंटवरची. हो की नाही. सो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड दिलाय, त्याला इथेनॉल सोबत रिएक्ट केलंय असं सांगतायत. बाय प्रोडक्ट्स देखील दाखवलेत, N2 ॲसिटल्डिहाइड HCl. सो हा देखील इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे. माझ्या हिशोबाने वेळ याला सुद्धा जास्त नाही गेला पाहिजे, कारण हा पूर्ण पार्ट निघून जातो याच्यामध्ये इथेनॉल असेल तर. आणि तयार होणारा प्रोडक्ट हा बेन्झीन असतो मित्रांनो. हायड्रोकार्बन तयार करण्याची ही प्रोसेस आहे. डायझोनियम सॉल्टचा जो शेवटचा चार्ट आहे अमाइन्स टॉपिकमधला छोटासा, तो चार्ट तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला याचा आन्सर इझिली येऊन जाईल. बेन्झीन. विच अमंग द फॉलोइंग इज विनिलिक हॅलाइड. मित्रांनो, विनिलिक हॅलाइड म्हणले की डबल बॉन्डेड कार्बन असला पाहिजे, sp2 हायब्रिडाइज कार्बन. पहा, अल्केनमध्ये तर ते नसणार आहे, अल्काइनमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल, हॅलोराईडमध्ये बेन्झीन रिंगला हॅलोजन अटॅच असतो. सो विनिलिकचा अर्थ काय परत एकदा सांगतो, डबल बॉन्डेड कार्बनला तुमचा हॅलोजन अटॅच असणं मित्रांनो. हो की नाही. सो हे कोणामध्ये पॉसिबल आहे, हॅलो अल्किनमध्ये पॉसिबल आहे. परत एकदा खूप सोपा क्वेश्चन हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा होता. विच ऑफ द फॉलोइंग इज लेविस बेस. पहा, लेविस ॲसिड बेस थिअरी, आयोनिक इक्विलिब्रियाचा जो इंट्रो पार्ट आहे त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे. तुम्ही बघू शकता की कोणता ॲसिड आहे कोणता बेस आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती पाहिजे. तर Cu2+ हा कॅटायन आहे. ऑल कॅटायन्स हे ॲसिड असतात मित्रांनो. ऑल कॅटायन्स कोण असतात, लेविस ॲसिड्स असतात. आणि जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्युल्स आहे जसं की BF3 मध्ये तुम्हाला व्हॅकंट ऑर्बिटल दिसेल म्हणून तो पण ॲसिड आहे. AlCl3 हा पण ॲसिड आहे. लेविस बेसमध्ये इलेक्ट्रॉन डोनर्स येतात. NH3 कडे लोन पेअर आहे म्हणून तो लेविस बेस होतो मित्रांनो. खूप सोपा क्वेश्चन आहे. परत एकदा इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन, इझी क्वेश्चन म्हणेल मी. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ सॉफ्ट मेटल. परत एकदा इझी क्वेश्चन, मी कॅटेगरी लिहित चालतो आता प्रत्येक क्वेश्चनची. इझी क्वेश्चन का आहे, कारण तुम्हाला प्रत्येक सिरीजची जी एंडिंग आहे ती दिसते इथं. झिंक एंड पार्ट आहे 3D10. त्याच्यानंतर 4D, त्याचा एंड पार्ट कुठला दिला इथं दिलेला आहे पहा, 4D सिरीज पाहू शकताय. हां, सॉफ्ट मेटल कोणता सॉफ्ट आहे ते एंड ऑफ द सिरीजला बघायचं आपल्याला. थोडंसं इट्स माय मिस्टेक, आय हॅव टू करेक्ट द पार्ट ऑफ द क्वेश्चन. दुसरा एक क्वेश्चन आहे असाच, आपण बघूयात तो पण. पहा, तर याच्यातला क्रोमियम तुमचा मिडवे आहे, व्हॅनेडियम मिडवे, कोबाल्ट मिडवे,
हाय एंड पार्ट आहे मित्रांनो. 3Dचा जो झिंक असतो तेच मी तुम्हाला सांगतोय की हा ट्रान्झिशन इलेमेंट्स दाखवत नाही, सॉफ्ट मेटल आहे. 4Dमध्ये जर तुम्ही बघितलं कॅडमियम सॉफ्ट आहे. 5Dमध्ये जर पाहिलं तुम्ही तर मर्क्युरी एंड पार्ट आहे. सो 3D 4D 3D 10 4D 10 आणि 5D 10 याच्यामध्ये इथं कॅडमियम दिलेलं आहे. सो दिस इज एंड पार्ट, म्हणून हा सॉफ्ट मेटल आहे. दिस इज द आन्सर. खूप सोपा क्वेश्चन आहे हा देखील. What is the order and molecularity respectively for the elementary reaction given below? आता तुम्हाला त्यांनी ऑलरेडी सांगितलं मित्रांनो ही इलेमेंटरी रिएक्शन आहे. मग किती मॉलिक्युल्स आहेत? हा एक आहे आणि हा एक आहे. सो मॉलिक्युलरिटी तर झाली तुमची 2. आता ऑर्डर बघायची, इथले डोक्यावरच्या एक्स वाय बघायचे. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि पुढची पण व्हॅल्यू किती आहे? वायची 1. सो ऑर्डर ऑफ रिएक्शन सुद्धा किती आहे? 2, कारण एक्स प्लस वाय असतं मित्रांनो, म्हणजे 1 + 1 ऑर्डर होते 2. मॉलिक्युलरिटी 2 ऑर्डर 2 असं कोणत्या ह्याच्यात आहे? ऑप्शन सी, मॉलिक्युलरिटी 2 ऑर्डर 2. आयडेंटिफाय द प्रॉपर्टी ऑफ कोलायडल सोल्युशन सो दॅट कोलायडल पार्टिकल्स मूव फ्रीली टुवर्ड्स द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड अंडर अँड अप्लाइड इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. मित्र हो, आपण आता पुढच्या पेपरला चाललो आहे. थोडी स्पीड आपली वाढली पाहिजे. मी परत सांगतो, हा पण इझी कॅटेगरीमधला क्वेश्चन होता मित्रांनो, कारण इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतं आहे. प्रॉपर्टी ऑफ द कोलाइड्स माहिती पाहिजे आपल्याला. 5 सेकंदात उत्तर. सिलेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. फॉल्स म्हणजे चुकीची सांगा म्हणते. स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग रिगार्डिंग इलेक्ट्रोकेमिकल सेल. पहा, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सेल इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणते. तर हे 100% ट्रू आहे मित्रांनो. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल जे असतं म्हणजे E0 जे असतं ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे मित्रांनो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, ती फॉल्स नाही आहे. इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट सोल्युशन इन कॉन्टॅक्ट विथ द इलेक्ट्रोड. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्टवर डिपेंड असतं. त्याच्यानंतर स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज ऑफ सेल इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मित्रांनो हे मात्र चुकीचं आहे, कारण स्टँडर्ड एनर्जी चेंज जो असतो तो -NF E0 सेल असतो. आणि तुम्ही जर बघितलं N मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, जेवढा तुमचा सबस्टन्स जास्त असेल, अमाऊंट जास्त असेल, तेवढाच ते नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड जास्त करते. त्यामुळे अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असणारी प्रॉपर्टी ही इंटेन्सिव्ह नसते, तर ती एक्सटेन्सिव्ह असते. त्यामुळे आपलं हेच उत्तर म्हणजेच फॉल्स स्टेटमेंट हीच आहे. इलेक्ट्रिकल वर्क डन इन गॅल्व्हॅनिक सेल इज इक्वल टू डिक्रीज इन गिब्स एनर्जी. हे सुद्धा तेवढंच खरं आहे, कारण इलेक्ट्रिकल वर्क डन डेल्टा G0 हे काय असतं? मायनस असतं. मायनस, दिस शुड बी मायनस. इलेक्ट्रिकल वर्क डिक्रीज इन गिब्स एनर्जी असतं, त्यामुळे हे पण खरं आहे. सो या क्वेश्चनला मी मीडियम कॅटेगरीमध्ये ठेवतो, कारण इथं तुम्हाला पूर्ण त्या पेजचा आढावा घ्यावा लागतो. एक अख्खं पेज इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं तुम्हाला लाईन टू लाईन माहिती पाहिजे मित्रांनो. थोडासा जेई पॅटर्न या क्वेश्चनमध्ये दिसत आहे तुम्हाला, जेई किंवा नीट पॅटर्न, कारण असे क्वेश्चन्स नीट जेईमध्ये जास्त प्रमाणात आहे. स्टेटमेंट लाईक क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला अख्खाच्या अख्खा कंटेंट व्यवस्थित पाठ असेल तर असे क्वेश्चन्स येतात. तरी पण मी याला मीडियम कॅटेगरीमध्ये ठेवेन. कॅल्क्युलेट द वर्क डन इन द फॉलोइंग रिएक्शन ॲट 27 डिग्री सेल्सिअस. रिएक्शन दिली इन वर्क डन काढा म्हणलं तर हा फॉर्म्युला तुम्हाला थर्मोडायनेमिक्सचा वापरायचा मित्रांनो. डेल्टा N GRT. डेल्टा N कसा काढायचा असतो अगोदर ते समजून घ्या. डेल्टा N असतो N2 - N1. सो इथं तुम्ही बघू शकताय प्रॉडक्टमध्ये गॅस किती आहेत? 4. मायनस रिएक्टरमध्ये हा पण गॅस आहे 4, हे पण गॅस आहे 2, 4 आणि 2 6, 4 - 6 तुमची व्हॅल्यू येते -2. एकदा का तुमच्याकडे -2 म्हणजेच N ची व्हॅल्यू आली, W इज इक्वल टू मायनस इनसाइड द ब्रॅकेट -2. R ची किंमत आहे तुम्हाला दिलेली ऑलरेडी यांनी 8.314 फ्रेंड्स, 8.314 इंटू टेम्परेचर तुमचं 27 डिग्री म्हणजे 300 केल्विन असेल. 273 अधिक 27 करावं लागेल. सो हे जर तुम्ही सोडवलं मित्रांनो, माझ्या हिशोबाने हे किती येते बघा. पहा बरं, लावा डोकं, किती येते पहा. डेल्टा NGRT नाही, हे पहा उघड आहे. राऊंड ऑफमध्ये जाऊ. 8 2 16, 16 3 48 म्हणजे 4800च्या आसपास. हे 1247, 2400, 3700. 4800 म्हणजेच मी राऊंड ऑफ घेतलं होतं, हे पुढचा सोडून दिला होता. 8 2 16, 16 3 48 नाही. सो हेच उत्तर तुमचं येणार आहे 4988.4 ज्यूल्स. आणि तुमच्याकडे स्पीड पाहिजे. राऊंड ऑफ टेकिंग
कॅपॅसिटी पाहिजे, त्यामुळं तुमचा न्यूमेरिकल सॉल्व्ह होईल. याला आपण थोडंसं डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये घेऊयात. Which of the following principle of green chemistry suggest use of chemicals made from plant-based sources? परत एकदा इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन, इझी कॅटेगरीमध्ये मी याला ठेवेल. माहिती आहे तर माहिती, नाही तर नाही. यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक्स मध्ये प्लांट डेरिव्हेटिव्ह येतात, कारण प्लांटची जनरेशन, प्लांटची निर्मिती पुन्हा पुन्हा होते, त्यामुळे हा जो प्रिन्सिपल आहे तोच आहे. मिनिमायझेशन स्टेप्स वगैरे, डिझाईन फॉर डिग्रेडेशन नाही, हे एकच त्याचा ऑप्शन आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे. Which from the following cations will form most stable complex with the same ligand? So तुम्हाला ही ऑर्डर माहिती आहे का बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये इर्विंग विलियम ऑर्डर. कशासाठी? फॉर स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस. सो मित्रांनो, कॉम्प्लेक्सेसच्या स्टॅबिलिटीची ही ऑर्डर आहे, आणि ही ऑर्डर कशावर डिपेंड असते ते पण सांगतो. इट इज डिपेंडिंग ऑन द चार्ज टू साइज रेशो. जेवढा चार्ज टू साइज रेशो जास्त, तेवढंच तुम्हाला स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स जास्त असते, असं या ऑर्डरचं म्हणणं आहे. मग आता याच्यात लक्षात घ्या, चार्ज तुमचा इथं जर बघितलं तर +2 +2 +2 +2 +2 सगळीकडे 2+ आहे, आणि साईज मात्र तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे 3D एलिमेंट्स आहेत, ओके नाही. आणि 3D मध्ये तुम्हाला हे माहीत पाहिजे, स्टीव, क्रमन, फेकोनी, कझन. आता ही आपली पूर्ण 3D सिरीज आहे मित्रांनो. डावीकडून उजवीकडे जाताना साईज डिक्रीजेस, साईज व्हॉट डिक्रीजेस अलॉंग द पिरियड. साईज कमी होत जाते, म्हणजे आपला सगळ्यात दिलेल्यापैकी लहान म्हणलं तर कॉपर आहे, चार्ज तर सगळ्यांचा जास्तच आहे. सो साईज काय पाहिजे मित्रांनो, डिनॉमिनेटरला म्हणजे काय, कमी पाहिजे. साईज ज्याची कमी, चार्ज तर सगळ्यांचा सारखा आहे, साईज ज्याची कमी त्याची स्टॅबिलिटी जास्त असेल. साहजिकच कॉपर इज ऑन द राईट हँड साईड ऑफ द सिरीज, म्हणून त्याचं ते आन्सर असेल. अगेन मला वाटतं हा क्वेश्चन डिफिकल्टमध्ये ठेवावा, कारण बऱ्याच गोष्टी इथं तुम्हाला मॅटर करतात. एक तर चार्ज टू साईज रेशो माहिती पाहिजे, 3D सिरीज पूर्ण माहिती पाहिजे, आणि विशेष म्हणजे हे जे रेशो आहे ती कशा पद्धतीने स्टॅबिलिटीला कंट्रोल करतो. तर 2-3 गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून मी याला थोडंसं डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये ठेवेन, आणि पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सोपंच असतं. चलो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. 1 मिनिट. विच इज नॉट करेक्ट. 1 मिनिट. हा अरे असं का होतंय, हे झालं आपलं. विच इज नॉट करेक्ट रिगार्डिंग द स्टॉक नोटेशन. नॉट म्हणते मित्रांनो, नॉट म्हणजे करेक्ट नसणारी गोष्ट कोणती असं विचारायला येते तुम्हाला. Hg2Cl2 इज reduced from HgCl2. इट इज सर ऑल्सो करेक्ट, कारण तुम्ही बघू शकताय इथं +2 आहे Hg, इथं +1 आहे. Hg सेकंड क्लोराइड इज ऑक्सिडाइज फ्रॉम Hg2Cl2, हे सुद्धा बरोबर आहे, ह्याचाच ऑक्सिडाइज फॉर्म हा आहे. ओके, इज ऑक्सिडाइज फॉर्म ऑफ Hg2Cl2, कारण इथं +1 आहे, इथं +2 झाला आहे. इट हेल्प्स टू आयडेंटिफाय वेदर द स्पेसिस इज प्रेझेंट इन ऑक्सिडाइज और रेड्यूस फॉर्म. कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो, जे स्टॉक नोटेशन असतं, हे झालं का, 1 मिनिट, जे स्टॉक नोटेशन असतं फ्रेंड्स, त्याची ही इन्फॉर्मेशन आहे. स्टॉक नोटेशनमध्ये ऑक्सिडाइज रेड्यूस फॉर्म दिसतोच, कारण इथं ऑलरेडी ऑक्सिडेशन नंबर दिलेला आहे, त्यामुळे फरक पडत नाही. ऑरस क्लोराइड इज रिटर्न ॲज Au थर्ड क्लोराइड, हे चुकीचं आहे, कारण ऑरस क्लोराइडला Au फर्स्ट Cl अशा पद्धतीने पाहिजे ऑरसला. सो जे की इथं नाही आहे, सो दिस इज द नॉट अ करेक्ट स्टेटमेंट, ऑप्शन येईल. Calculate the time in seconds required to reduce the concentration of reactant to half of initial concentration for the first order reaction. पहा मित्रांनो, तुम्हाला काय विचारले त्यांनी, टाइम इन सेकंड्स म्हणताय, आणि कॉन्सन्ट्रेशन किती कमी करा म्हणताय, हाफ ऑफ इनिशियल म्हणताय. याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन अर्ध केव्हा होतं, ज्यावेळी टी हाफ असतो त्यावेळी. मग टी हाफच काढायला सांगितलंय तुम्हाला, 0.693 हा त्याचा फॉर्म्युला आहे. डिवाइड बाय तुम्हाला काय करायचं आहे फ्रेंड्स, तर के करायचं आहे. ऑलरेडी के दिलेलं आहे तुम्हाला, हे पहा रेट कॉन्स्टंट हे दिलेलंच आहे. मग पुट द व्हॅल्यू यू विल गेट द टाइम, 0.693 डिवायडेड बाय 1.386 इंटू 10⁻³ आणि हे जर सॉल्व केलं तर तुमच्या लक्षात येईल उत्तर काय येते याचं, पटकन सांगा. याला जर मी 13.86 केलं तर हे येते पहा
1ने पुढे घेतला तर माझ्या मते काय करूयात आपण, ह्याला आणि ह्याला हे -3 वरती जरी गेला तर हे येते 693 डिवाइड बाय 1.386, तर आणखी एक 0 द्या वाटल्यास 13.86 करूयात. आता 13.86 पेक्षा आपल्याला राऊंड ऑफ मध्ये जावं लागतं मित्रांनो. सो त्याला डायरेक्ट काय करा, 14 करा. मग 14 जर केलं तर आत्ता आपण छोटा नंबर असून मोठा नंबर केलाय डिव्हिजनला, कारण आपल्याला 14चा टेबल येतो. मग आपलं जे उत्तर येणार आहे त्या उत्तरापेक्षा स्टँडर्ड आन्सर काय असेल, आपण जर जास्त वाढवलंय तर आपलं उत्तर जे येणार आहे ते थोडंसं कमी येणार आहे. मग थोडंसं कमीच्या थोडंसं पुढचं घ्यायचं. ओके, सो 14ने जर याला डिवाइड केलं तर 14 चौक 56, 56 आणि हे 69, 66 आणि 3 133, 14 9 26चे 26 आणि 4 33 40. तर आता हे किती येणार आहे, 4 40 म्हणलं तर 14 2 28, 14 त्रिक, ओके 49, ओके 490 च्या आसपास, 14 2 28, 14 त्रिक 42, 14 2 28चा बसतो 492. 492च्या थोडंसं पुढं जा, 492च्या पुढचं उत्तर कुठलं येतं, 140 नाही आहे, 290 पण नाही आहे, 390 पण नाही आहे, 492च्या पुढचं हे एकच आहे ना, हो की नाही. सो 500 हे त्याचं उत्तर असणार आहे, कारण 13.86ने तुम्ही डिवाइड करताय. असं पण करू शकता, 13ने पण डिवाइड करू शकता, पण मग तुमचं उत्तर काय जास्त येईल, 500च्या पुढे जाईल. कुठलं पण एक करा. 13.8 होतं म्हणून मी 14 घेतलं. सो राऊंड ऑफ सिस्टीम आपल्या कामाला येतेच. सो दिस इज अगेन अ डिफिकल्ट टाइप ऑफ क्वेश्चन, न्यूमेरिकल्स आहे. द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ PbI2 इज 1.08 इंटू 10 to the power of -8 आहे. ॲक्च्युली मित्रांनो हे -7 पाहिजे, हे -7च आहे, थोडंसं तिथं प्रिंट मिस्टेक आहे आमची. कॅल्क्युलेट इट सोल्युबिलिटी इन मोल्स पर DMQ ॲट 298 केल्विन. सो त्यांनी विचारलंय काय, सोल्युबिलिटी काढा म्हणतोय. आता तुमचा जो PbI2 सॉल्ट आहे मित्रांनो तो येतो AB2 कॅटेगरीमध्ये, आणि AB2 कॅटेगरीसाठी KSP काय असतो तर तो असतो 4S3. आता याच्यात वेळ घालवायचा जास्त, हे फॉर्म्युले पाठच पाहिजेत. सो KSP काय असतो, 4S3 असतो. देअरफॉर S इज इक्वल टू काढू शकता तुम्ही, S इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ, क्यूब रूट घेऊन टाकू, KSP बाय 4. सिंपल. मग आपण व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे पहा, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑलरेडी दिलाय 1.08 10 to the power of -7 डिवायडेड बाय 4 म्हणताय. आता हे जर तुम्ही सॉल्व केलं फ्रेंड्स तर तुमच्या लक्षात येईल, याला 108 बनवूयात आपण, सोपं पडेल आपल्याला ते. 108 डिवायडेड बाय 4 इंटू, आता ऑलरेडी डेसिमल पॉईंट 2ने पुढं सरकवलंय म्हणजे हे -9 असेल, आणि हे जर सोडवलं तुम्ही तर हे किती येतंय, 27 चौक 108 असतंय. तर 27चा क्यूब रूट आला इंटू 10 to the power of -9ला 3ने डिवाइड करा म्हणजे ह्याला -3. 27चा क्यूब रूट किती येतो, 3 इंटू 10 to the power of -3. हे आपलं उत्तर असलं पाहिजे. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. अगेन दिस इज अ मीडियम क्वेश्चन, कारण सिम्पली मीडियम घ्या किंवा डिफिकल्ट घ्या कॅटेगरीमध्ये, पण न्यूमेरिकल होता आणि हा फिक्स सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरचा फिक्स क्वेश्चन येतो फ्रेंड्स, काळजीच करू नका. त्यामुळं ह्याच्यावरती फोकस पाहिजे. अशाच टाईपचा क्वेश्चन तुमच्या सुद्धा CETला येणार आहे, त्यामुळे अजिबात ताण घेऊ नका, प्रॅक्टिस करत राहा. इफ Ln रिप्रेझेंट्स लॅन्थनाइड एलिमेंट, फाइंड द जनरल फॉर्म्युला ऑफ लॅन्थनाइड हायड्रॉक्साइड. मित्रांनो लॅन्थनाइडची जी स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असते ती असते +3. मग साहजिकच लॅन्थनाइड जे बनवतील ते OH थ्राईस वाला बनवतील, LnOH थ्राईस. ऑप्शन सी इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन होता, इझी कॅटेगरीचा हा क्वेश्चन होता. Identify the correct decreasing order of boiling points for different organic compounds from the following. आता तुम्ही जर बघितलं ऑर्गॅनिक कंपाऊंडची बॉइलिंग पॉईंट ऑर्डर ती पण कशी लिहायची, डिक्रीजिंग, म्हणजे उतरत्या क्रमाने लिहायची. 3 कंपाऊंड दिसायत, ऍसिड आहे, अमाइन आहे, अल्कोहोल आहे. मला वाटतं तिन्हीमध्ये तेच आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण विचार करूयात ज्याची पोलॅरिटी जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. OH ची जी बॉन्ड पोलॅरिटी आहे ती NH पेक्षा मित्रांनो जास्त असते, त्यामुळे साहजिकच OH ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट NH पेक्षा जास्त म्हणजे अमाइन्स पेक्षा जास्त असणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, OH मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग टेंडन्सी जी आहे ती कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जास्त असते ॲज कम्पेअर टू OH बॉन्ड इन अल्कोहोलपेक्षा. मग जर तुम्ही विचार केला हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रेंथ ही कोणातली जास्त आहे, ॲसिड मधली. मग ॲसिड अगोदर ठेवा, त्याच्यानंतर अल्कोहोल ठेवा,
आणि त्याच्यानंतर अमाइन ठेवा. अशी ऑर्डर तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते का बघा. ॲसिड, अल्कोहोल, अमाइन. ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन. मीडियम लेवलचा क्वेश्चन आहे. कन्सेप्ट माहीत असला पाहिजे. बॉइलिंग पॉईंटसाठी बॉन्ड पोलॅरिटी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रेंथ. हे जर तुम्हाला माहिती असेल तर हा क्वेश्चन इझी आहे तुम्हाला. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ थर्मोसेटिंग. मित्रांनो, थर्मोसेटिंग म्हणजे पुन्हा पुन्हा मेल्ट केला जाऊ शकतो, पुन्हा पुन्हा मेल्ट होणारा. और थर्मोसेटिंग पॉलिमर. हां, एक मिनिट. थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग, इट्स माय रिव्हर्स सेंटेन्स. पुन्हा पुन्हा मेल्ट न होणारा करूयात का इथं. पुन्हा पुन्हा मेल्ट न होणारा करूयात आपण. सेट इज सेट, वन सेट द सेट. पुन्हा वापरता येत नाही, न होणारा, पुन्हा पुन्हा मेल्ट न होणारा, पुन्हा पुन्हा यूजमध्ये न आणला जाणारा. युरिया फॉर्मल्डिहाइड हा एक तिथं आहे, बाकीचा नाही आहे. युरिया फॉर्मल्डिहाइड इज द आन्सर. विच फ्रॉम फॉलोइंग फंक्शनल ग्रुप हॅज हायेस्ट प्रायोरिटी ऑर्डर फॉर नेमिंग द पॉलीफंक्शनल ग्रुप. हायेस्ट प्रायोरिटी ऑर्डर फॉर नेमिंग द पॉलीफंक्शनल ग्रुप. तर तुम्हाला ती तर ऑर्डर पाठच पाहिजे मित्रांनो. SO3H टॉपला असते CA पेक्षा, कार्बोक्सिलिक ॲसिडपेक्षा. त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ज येतात, त्याच्यानंतर अमाइड येतात, अमाइड नंतर परत नायट्राइल्स येतात, नायट्राइल्स नंतर परत सगळ्या गोष्टी त्याच्यात. अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, हो की नाही. सो अल्कीन आहे, अल्काईन आहे. तर त्यामध्ये टॉप प्रायोरिटी ह्याचीच आहे मित्रांनो, इथं ऑलरेडी दिलेलं आहे. SO3H इज द राईट आन्सर. इझी क्वेश्चन होता. आयडेंटिफाय द डिफेक्ट दॅट डेव्हलप्स वेन द रेशो ऑफ नंबर ऑफ कॅटायन्स टू एनायन्स बिकम्स डिफरंट फ्रॉम दॅट इंडिकेटेड बाय इट्स केमिकल फॉर्म्युला. सो केमिकल फॉर्म्युला कुठल्या डिफेक्टमध्ये डिस्टर्ब होतो मित्रांनो. जेवढे काही स्टायकिओमेट्रिक आहेत त्याच्यात कुठंच डिस्टर्ब होत नाही. मग स्टायकिओमेट्रिकमध्ये तुमचा इम्प्युरिटी डिफेक्ट आहे, वॅकन्सी डिफेक्ट आहे तुमचा, त्यानंतर स्कॉटकी डिफेक्ट आहे, फ्रँकेल डिफेक्ट आहे, यप सेंटस. या सगळ्यामध्ये स्कॉटकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट इथपर्यंतचा विषय, त्याच्यात कुठेही केमिकल फॉर्म्युला डिस्टर्ब होत नाही. पण ज्यावेळी आपण नॉन स्टायकिओमेट्रिकचा विषय घेतो, नॉन स्टायकिओमेट्रिक, तर तिथे मात्र केमिकल फॉर्म्युला डिस्टर्ब होतो मित्रांनो. ZnO जो असतो तो 1:1 आहे ना इथं, तर तो तसा राहत नाही. झिंक काय होतो, तो अल्टिमेटली कमी होतो किंवा जास्त होतो, 1+X असा होतो, हो की नाही. सो जास्तीचा तरी होतो मेटल एक्सेस किंवा मेटल डिफेक्ट. डेफिशियन्सी डिफेक्टमध्ये निकेल ऑक्साईड जर घेतला 1:1च्या ऐवजी तो निकेल काय होतो 0.99 होतो आणि ऑक्सिजन 1 राहतो. तर इथं कमी होतो, जास्त होतो. त्याला आपण नॉन स्टायकिओमेट्रिक डिफेक्ट्स म्हणतो. हे पुस्तकात सॉलिड स्टेटमध्ये तुमच्या आहे, व्यवस्थित वाचन करा, लगेच येतं आहे. इझी कॅटेगरी क्वेश्चन आहे हा पण. विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड्स डज नॉट कंटेन फिनॉलिक OH ग्रुप. परत एकदा, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मधला तुमचा 11वीचा जो अप्लाइडचा टॉपिक आहे मित्रांनो, 11th केमिस्ट्रीचा लास्ट चॅप्टर, त्याच्यावरचा क्वेश्चन आहे. स्ट्रक्चर्स ऑलरेडी दिलेले आहेत. ह्या सगळ्यामध्ये कर्कुमिन असेल, युझिनॉल असेल, गॅलिक ॲसिड असेल, ॲस्कॉर्बिक ॲसिड असेल, ह्या सगळ्यामध्ये 1, 2, 3 इथं बेन्झीन रिंग आहे. ॲस्कॉर्बिक ॲसिड असा आहे की बेन्झीन रिंगच नाही. बेन्झीन रिंग नाही म्हणजे फिनॉलिक OH ग्रुप नाही. सो द करेक्ट ऑप्शन इज ॲस्कॉर्बिक ॲसिड. डी डेली इज द आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्वेस सोल्युशन्स एक्झिबिट्स लोवेस्ट फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. सगळ्यात कमी फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कोणाचं असेल तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, कोणती पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी असते ती असते नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्सवर डिपेंड, हो की नाही. सो आता तुम्हाला इथे हेच बघायचं फ्रेंड्स की नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स कोणाचे किती आहेत. 0.1 NaCl ला जर तुम्ही काढले तर ते किती येत आहे, 2 पार्टिकल आहेत म्हणून 0.2 आला. 0.05 MgSO4 म्हणते. आता हे पार्टिकल्स किती आहेत, Mg एक असतो, सल्फेट एक म्हणजे 2. ह्याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येत आहे 0. तुम्ही जर बघितलं तर हे किती येत आहे 0.05 इंटू 0.05. सो मित्रांनो ह्याचं उत्तर किती येते तुम्हीच सांगा मला, किती आलं, 5 5 25. सो तुम्ही जर विचार केला मित्रांनो 0.05, हां मल्टिप्लाय करायची गरज नाही, त्याला आपण काय करूयात प्लस करून टाकू, सोपं होईल. ॲड करायचे आहेत ना पार्टिकल्स आपल्याला. सो जर आपण प्लस करतोय 0.05 0.05 तर हे किती आलं बघा 0.1, हो की नाही. सो 0.1 आलं. त्याच्यानंतर तिसरा जो आहे, तिसरा कोण आहे 0.08
AlPO4 म्हणतंय. आता इथं पण 1 आणि 2 पार्टिकल आहेत, तर इथं पण तेच होईल 0.08 प्लस 0.08 8 दोन्ही 16, तर हे येतं 0.16 फ्रेंड्स. आणि शेवटचं आहे 0.06 कोण आहे Al2SO4 थ्राईस 3 आणि 2 5 पार्टिकल आहेत. सो 0.06 इंटू 5 करतो डायरेक्ट, तर हे किती होईल 6 पंचे 30 म्हणजे 0.30. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, ह्या 4मध्ये तुम्हीच मला सांगा की काय उत्तर लिहायला पाहिजे आपण. 0.2 0.1 0.16 0.30 सगळ्यात कमी म्हणतंय लोवेस्ट. हे पहा इथे दिलेले बघा लोवेस्ट फ्रीजिंग पॉईंट. मग लोएस्ट फ्रीजिंग पॉईंट कोणाचा आहे कमी 0.1 वाल्याचा, म्हणजे ऑप्शन बोला बी बॉम्बे इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड व्हेन अल्कीन्स आर ऑक्सिडाइज्ड with KMnO4. Okay, let's try to understand. KMnO4 ने जर अल्किनला ऑक्सिडाइज केलं फ्रेंड्स आपण, तर काय बनतो, तर त्याच्या तुम्हाला आन्सरमध्ये अल्कॅनोइक ॲसिड हे उत्तर दिसेल. कारण अल्किनला जर आपण ऑक्सिडाइज केलं मित्रांनो, तर तो काय बनवतो अल्कॅनोइक ॲसिड. सिंपल इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन फ्रॉम अल्डेट्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड्स. Which of the following set of thermodynamic conditions is true for the reaction to be spontaneous at high temperature and high pressure? तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, तर डेल्टा एच सुद्धा काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजेच ग्रेटर दॅन 0 पाहिजे. आणि डेल्टा एस सुद्धा काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजेच ग्रेटर दॅन 0 पाहिजे. आणि ती कंडिशन कशी असते हाय टेम्परेचर पाहिजे. तर रिॲक्शन कशी असते स्पॉन्टॅनियस असते. सो रिॲक्शन स्पॉन्टॅनियस असण्यासाठी ऑप्शन बी इज द राईट आन्सर. कारण हाय टेम्परेचरला रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते आणि ह्या कंडिशनला लो टेम्परेचरला रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस असते. आपल्याला काय विचारले त्यांनी स्पॉन्टेनियस विचारले, त्यामुळे आपलं उत्तर काय असेल बी असेल. कॅल्क्युलेट द एनर्जी पर मोल ऑफ फोटॉन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हॅव्हिंग वेवलेंथ. पहा स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा हा क्वेश्चन न्यूमेरिकल पार्ट आहे, डिफिकल्टमध्ये आपण टाकूया. सगळ्यात अगोदर E इज इक्वल टू माहिती पाहिजे तुम्हाला, काय म्हणते ते एनर्जी काढा म्हणते. E इज इक्वल टू hc/λ असते. मग H किती आहे 6.0 बोला इथं दिलेलं आहे 6.626 10⁻⁻34. त्यानंतर व्हेलॉसिटी आहे 3 × 10⁸ डिवायडेड बाय लॅम्बडा तुमचं 700 दिलंय 10⁻⁻9 मीटर्समध्ये आलं. आता तुम्हीच विचार करा मित्रांनो, ऑलरेडी तुमच्याकडे कॅल्क्युलेशन आहे, हे जर कॅल्क्युलेशन सोडवलं तर तुमचं उत्तर काय येतं लावा डोकं हो की नाही. सो हे सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तुमचं ॲन्सर येतं बघा. कॅल्क्युलेट केल्यानंतर लक्षात आलं पाहिजे 1.71च्या आसपास हे ॲन्सर येतं. तर 1.71 ऑप्शन ए मध्येच आहे. तुम्ही स्वतः पण चेक करून बघा, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही चेक करून सांगा उत्तर सर हेच येत आहे म्हणून. ठीक आहे, फॉर्म्युला तर माहिती आहे. Which of the following molecules consist minimum lone pair of electrons in the valence shell of central atom? सो मित्रांनो खूप सोपा विषय केमिकल बॉन्डिंग मधला, केमिकल बॉन्डिंग 11th केमिस्ट्री मधला हा क्वेश्चन आहे. लोन पेअरची संख्या मिनिमम कोणाकडे म्हणते, तर पहिला SCl2 व्हॅलन्स सल्फर म्हणलं की तुम्हाला माहिती पाहिजे किती आहे ग्रुप 16 ऑक्सिजन फॅमिली मेंबर आहे. 6 इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यातल्या 2 बाजूला 2 क्लोरीन आहेत. इकडे बघा, मग 6 मधले 2 इथे आहेत, याचा अर्थ 2 लोन पेअर आहेत. इथं 2 लोन पेअर आहेत. दुसरा PCl3 मध्ये समजून घ्या मित्रांनो 15 ग्रुपचा मेंबर आहे फॉस्फरस. 5 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे काय असतात व्हॅलन्स सेलमध्ये असतात 15 ग्रुप असल्यामुळे, म्हणजे एक लोन पेअर त्याच्याकडे अवेलेबल आहे. तिसरा ClF3 क्लोरीनमध्ये एकूण 7 व्हॅलन्स असतात, त्याच्यापैकी 3 ठिकाणी फ्लोरीन आहे. आता 7 पैकी 3 बॉन्डमध्ये आहेत, याचा अर्थ नॉन बॉन्डिंग किती आहेत 2 पेअर आहेत. मग 2 लोन पेअर झाले याच्याकडे. शेवटचा झेनॉन 8 इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये असतात, पण 4 बाजूला फ्लोरीन आहे मित्रांनो, ओके नाही. सो 4 बाजूला फ्लोरीन आहे, तर उरले किती 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 लोन पेअर. आता तुम्ही विचार करा, पहिल्यामध्ये 2 लोन पेअर, दुसऱ्यामध्ये 1, तिसऱ्यामध्ये 2 लोन पेअर, चौथ्यामध्ये 2. तर सगळ्यात कमी लोन पेअर कोणाकडे आहे PCl3. सो द करेक्ट ऑप्शन इज PCl3. पण यासाठी तुमच्याकडे नॉलेज काय पाहिजे मित्रांनो, नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर्स माहिती असतील, बॉन्डिंग पेअर, लोन पेअर्स ह्या गोष्टी माहिती असतील तर हे उत्तर फास्ट येते, अन्यथा येणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःला सवय लावायची की हाऊ शुड आय गो फास्ट. आता फक्त तुम्हाला क्वेश्चन सोडवता येणं एवढं मर्यादित नाही आहे, तुम्हाला फास्ट पण जाता आलं पाहिजे.
ॲज क्विक ॲज पॉसिबल, एकदम स्पीडली पेपर सोडवता आला पाहिजे, तर तुमचा वेळ वाचतो. चलो, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ रेट ऑफ डिफ्युजन फॉर अ गॅस? पहा, रेट ऑफ डिफ्युजन काय असतंय? रेट ऑफ डिफ्युजन खूप सोपा क्वेश्चन आहे, फॉर्म्युला बेस्ड. तर व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड असा आहे. तर व्हॉल्यूम ऑलरेडी काय असते? डीएम क्यूब अपॉन टाइम किती आहे? पर सेकंड. डीएम क्यूब पर सेकंड, ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन फॉर दिस वन. आणि रेट ऑफ डिफ्युजन वगैरे कुठल्या टॉपिकमध्ये? तर स्टेट्स ऑफ मॅटर. तुम्हाला टॉपिक पॉइंट कळलाच पाहिजे मित्रांनो की कुठून हे क्वेश्चन्स आलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस कॉजेस डिप्लेशन इन ओझोन लेअर? मित्रांनो खूप सिंपल क्वेश्चन आहे. डिप्लेशन करणारा एकमेव वायू तो म्हणजेच नायट्रिक ऑक्साईड, जो की मोस्ट पॉप्युलर आहे. सिम्पलेस्ट इझी क्वेश्चन होता. नायट्रिक ऑक्साईड हा ओझोनच्या डिप्लेशनला मेजर घटक आहे कारणीभूत असण्याचा. फाइंड द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया फ्रॉम द फॉलोइंग रिएक्शन. अमोनियाची स्टँडर्ड एन्थॅल्पी काढायची. ऑलरेडी इथं दिलेली किती? -92 दिले. पण कितीसाठी दिले? 2 मोल्स ऑफ अमोनिया. मग अमोनिया पर मोलची तुम्हाला काय करावं लागेल? स्टँडर्ड एन्थॅल्पी काढावं लागेल. हे 2 मोल्स ऑफ अमोनिया आहे. -92 ला काय करा? फक्त डिवाइड करा. 2 ने जर डिवाइड केलं तर हे किती आहे? -46.0. ओके नाही? बेचोक 8 बेसकून 12 -46.0 किलो जूल इज द राईट आन्सर. कारण 2 ला जर -92 असेल तर 1 ला किती येणार आहे? -46 येणार आहे. What is the IUPAC name of the following compound? Friends, IUPAC name of the following compound. नंबरिंग OH पासून झाली 1, 2, 3, 4. ओके नाही? सो तुम्ही जर बघितलं 2 ला इथिल ग्रुप आहे, 4 ला मेथिल ग्रुप आहे. 2 ला इथिल, 4 ला मेथिल, सायक्लोब्युटॅनॉल. ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. खूप सोप्या कॅटेगरीचा क्वेश्चन होता. विच फ्रॉम द फॉलोइंग रिएक्शन इज अ फिटिक रिएक्शन? फ्रेंड्स, फिटिक रिएक्शन म्हणजे लक्षात ठेवा ज्या ठिकाणी दोन्ही ॲरिल क्लोराईड असतात. ॲरिल क्लोराईड विथ सोडियम मेटल व्हॉट डज इट फॉर्म? बायफेनिल. हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे तो बायफेनिल कंपाऊंड तयार झालेला आहे. दोन्ही बाजूला बेन्झीन रिंग, ती फिटिक रिएक्शन असते. सो करेक्ट ऑप्शन इज बी. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड? साहजिकच OH, CH3, CHO ह्याच्या टॉपला हाय. CHO ला प्रायोरिटी द्या म्हणजे तो झाला बेन्झल्डिहाइड. आणि त्याच्या जर क्लॉकवाईजमध्ये अँटी क्लॉकवाईज हे तुम्ही ठरवा. 2, 3, 4, 5, 6. सो 3 ला हायड्रॉक्सी, 4 ला 5 ला मिथिल, 3 हायड्रॉक्सी 5 मिथिल, 3 हायड्रॉक्सी 5 मिथिल बेन्झल्डिहाइड. ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. खूप सोपे नॉमेनक्लेचरचे 3 क्वेश्चन्स आतापर्यंत झाले मित्रांनो. किती सहजासहजी याचे उत्तरं येतात नॉमेनक्लेचरसाठीचे. खूपच सोपे क्वेश्चन्स आपल्या ह्या CETच्या सिरीजमध्ये येऊन गेलेले आहेत. तुम्ही जर चांगला अभ्यास केला, चांगला सराव केला तर तुमचा सुद्धा पेपर निश्चितपणे सोपा असणार आहे. Which of the following compounds has highest boiling point? Friends, highest boiling point N-hexane हा ब्रँच्ड आहे. मेथिल आणि पेंटेन म्हणजे 6 झाले. परत मेथिल पेंटेन म्हणजे 6, डायमेथिल आणि ब्युटेन म्हणजे 6. ह्या सगळ्यांमध्ये 6 कार्बन आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे हे सगळे एकमेकांच्या आयसोमर्स आहेत. तर लक्षात ठेवायचं अशा वेळी स्ट्रेट चेन अल्केन्स हॅव्हिंग ग्रेटर बॉइलिंग पॉईंट दॅन ब्रँच्ड चेन, हे पण लक्षात ठेवा. जे स्ट्रेट चेन अल्केन्स असतात आयसोमेरिक फॉर्ममध्ये त्यांचा बॉइलिंग पॉईंट ब्रँच्ड चेनपेक्षा जास्त असतो. आणि तुम्ही जर बघितलं तर प्रत्येकाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मग सगळ्यात कमी ब्रँचिंग असलेला N-हेक्सेन आहे म्हणून त्याचाच बॉइलिंग पॉईंट काय आहे? हायेस्ट बॉइलिंग पॉईंट आहे. सो द करेक्ट आन्सर इज N-हेक्सेन. Calculate the temperature of 0.05 molar sucrose solution in the Kelvin if the osmotic pressure of the solution is 1.5 atmosphere. मित्रांनो, सोल्युशन टॉपिक वरचा ऑस्मोटिक प्रेशर वरचा फॉर्म्युला आहे पाय इज इक्वल टू MRT. ओके नाही? आता तुम्हाला ऑलरेडी मोलॅरिटी दिलेलीच आहे. विचारलंय काय? टेम्परेचर विचारलंय T. देअरफॉर T इज इक्वल टू पाय अपॉन MR करायचं. व्हॅल्यू ठेवा. पायची व्हॅल्यू किती? 1.5 डिवायडेड बाय मोलॅरिटी किती दिले? 0.05 इंटू R म्हणजेच तुमची ही व्हॅल्यू दिलेली आहे 0.0821. मित्रांनो, खूप सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ डिव्हिजन आहे. याचं उत्तर काय येते तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूपच सोपं उत्तर आहे. तुम्ही राऊंड ऑफ मी आतापर्यंत जसं केलं तसं तुम्ही पण करा. एका क्वेश्चनला काय होते बघूयात. कोणता ऑप्शन ह्या 4 पैकी येतो? मला तर माहिती आहे, तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे. तुम्ही जर व्हिडिओ बघितलाय तर कमेंट बॉक्समध्ये मला या क्वेश्चनचं न्यूमेरिकल आन्सर काय येतं
370, 375, 380 की 365? मला हे उत्तर पाहिजे आणि व्हिडिओ बघता क्षणी लगेचच मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या, म्हणजे मला कळेल की तुम्ही काय करताय, व्हिडिओज रेग्युलर बघताय. चलो. If Mg2 plus in aqueous solution it gives minus 2.37. What is the potential for Mg2 Mg2 plus? आता इथं जर बघितलं तर हे काय दिलेलं आहे, रिडक्शन दिलेलं आहे आणि ही जी रिएक्शन दिली आहे ती काय दिली आहे, ऑक्सिडेशनची दिली आहे. ओके, असू द्या. विचारलंय काय, व्हॉट इज द पोटेन्शियल फॉर विचारलंय, तर ह्या इलेक्ट्रोडसाठीचं पोटेन्शियल काढा म्हणते ते. मग आपल्याकडं सिम्पलेस्ट फॉर्म्युला काय मित्रांनो, बोला. ई सेल और ई इलेक्ट्रोड इज इक्वल टू, लिहू कमी, ई सेल लिहिलं तरी चालतंय, ई नॉट सेल म्हणजेच इलेक्ट्रोड मायनस 0.0592 डिवायडेड बाय किती इलेक्ट्रॉन दिलेत, 2 दिलेत, तर 2 करतोय लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट Mg2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी दिलं मित्रांनो 0.1. सो हे जर आपण सॉल्व करायला गेलो तर काय येते पहा, ई नॉट सेल, हां हे ऑलरेडी किती दिलं आहे, इथं दिलेलंच आहे की हे पहा Mg2 प्लस Mg, तर ह्याला आपण घेऊन टाकूयात का, इथे आहे तर घेऊन टाकू. किती दिलेलं आहे, ते मायनस आहे, फक्त त्याला काय करायचं आहे, प्लस करून घ्यायचं आहे, कारण आपण ह्याच्या विरुद्ध रिएक्शन करतोय. ही रिडक्शनची होती, ह्याला ऑक्सिडेशनमध्ये घेतोय, तर 2.37 प्लस करूयात आपण मायनसच्या ऐवजी. मायनस हे जे डिव्हिजन आहे हे करून ठेवा तुम्ही अगोदरच, किती आलं आहे 0.0 बे 2 4 बे 9 18 आणि बेस 12 0.0296 घेऊन टाकला आपण, इंटू लॉग ऑफ 0.1 किती येतं मित्रांनो, लॉग ऑफ 0.1. तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे हे मायनस मायनस प्लस म्हणजे इंटू 1 होईल, हो की नाही. जर 1 झालं तर ते किती आलं, मायनस मायनस हे प्लस 1 होऊन जाईल, बरोबर, ओव्हरऑल. कारण हे 0.1 म्हणजे काय असते, बार 1 असते, 10⁻⁻1 असते, म्हणजेच ते बार 1मध्ये जाईल. बार 1मध्ये जर गेला, मी इथं ते पण लिहून ठेवतो, तुमचा -1 घेतो इथं प्रॉपर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे जर -1 घेतलं तर तुम्ही विचार करू शकता की हे मायनस आणि हे मायनस, ह्याला मी मायनस मायनसला आता प्लस करतो, कारण हे मायनस होतं, ओव्हरऑल आलेलं आन्सर आपलं, आणि हे मायनस. लॉग 0.1 म्हणजेच -1, मायनस मायनस प्लस झाला, म्हणून मग मी ते काढून टाकलं आता. ठीक आहे, का काढला ते पण लक्षात घ्या. आता ह्या दोघांना जर ॲड केलं तर आन्सर किती येते बघा, 0.37ला 0.0296ने ॲड करा, तर तुमच्या लक्षात येईल आता 2.3 7 2 9 होईल, 2.39 ओव्हरऑल आन्सर आहे तुमचं. 2.39 कुठे आहे, 2.39, आणि ते पण पॉझिटिव्ह आलं पाहिजे, कारण हे पॉझिटिव्ह आहे. तर ऑप्शन ए इज द राईट आन्सर फॉर दिस वन. हे का नाही, त्याचं कारण हे निगेटिव्ह आहे आणि हे तर तिन्ही नाहीत बसत. सो ऑप्शन तुम्हाला एच येईल. डिफिकल्ट टाईप ऑफ क्वेश्चन, कारण सोडवायला थोडासा वेळ लागतो. दुसरी गोष्ट, लॉगचं जे शॉर्टकट ट्रिक्स आहेत ते पण तुम्हाला माहिती असले पाहिजे. 0.1चा लॉग किती, 0.2चा लॉग किती, लॉगच्या ज्या शॉर्टकट ट्रिक्स आहेत त्या तुमच्याकडे असल्याशिवाय थोडंसं तुम्हाला फास्ट जाता येत नाही, ते असणं गरजेचं आहे. Which of the following statements is false about the interhalogen compounds? Interhalogen compoundsच्या बाबतीत चुकीची स्टेटमेंट, दे आर कोव्हॅलंट इन नेचर, दे आर डायमॅग्नेटिक, दोन्ही पण सत्य आहेत. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. ते काय म्हणत आहे, फाल्स म्हणजे चुकीची सांगा म्हणत आहे. दे आर मोर रिएक्टिव्ह दॅन हॅलोजन, हे पण करेक्ट आहे. मग फाल्स कुठे आहे. इफ दीज आर रिप्रेझेंटेड ॲज XX डॅश, नंबर ऑफ X डॅश ॲटम्स इज ऑलवेज इवन. हां, हे चुकतं आहे. XX डॅशमध्ये हे ऑलवेज काय असतात, तो ऑड असतात. तुम्हाला स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे, इवन दिलं आहे, म्हणजे आपलं हेच उत्तर फाल्स स्टेटमेंट असेल. सो दिस इज द फाल्स स्टेटमेंट, हॅज दिस इज आवर आन्सर. फाल्स स्टेटमेंट पाहिजे आपल्याला. द मास ऑफ एन ॲटम प्रेझेंट इन युनिट सेल इज, युनिट सेलचं मास दिलं आहे, मास ऑफ एन ॲटम म्हणते, हां ॲटमचं मास दिलेलं आहे. अँड द प्रॉडक्ट ऑफ डेन्सिटी अँड व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज, डेन्सिटी आणि व्हॉल्यूम रो इंटू ए क्यूबचा प्रॉडक्ट दिला आहे तुम्हाला. व्हॉट इज द टाईप ऑफ क्यूबिक युनिट सेल. सो मित्रांनो, रो इज इक्वल टू, लक्षात ठेवा, मास ऑफ एन ॲटम इंटू युनिट सेल टाईप डिवायडेड बाय काय असतंय, बोला, ए क्यूब असते, ओके नाही. सो युनिट सेलचं मास म्हणजे m इंटू n नंबर ऑफ पार्टिकल्स घ्या, डिवायडेड बाय ए क्यूब घ्या, बरोबर डेन्सिटी येईल. आता हा जर फॉर्म्युला आपण व्यवस्थित रिअरेंज केला, तुम्हाला विचारलं काय, n विचारलं आहे, तर काय येईल, रो ए क्यूब डिवायडेड बाय, हा इकडे जाताना मल्टिप्लिकेशनमध्ये गेला, मास ऑफ एन ॲटम घेतला. तर आता तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत मित्रांनो, पहा.
रो ए क्यूबचा प्रॉडक्ट किती आहे रो ए क्यूब 1.792 10 टू द पॉवर ऑफ -22. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मास ऑफ एन ॲटम पहा मास ऑफ एन ॲटम हे किती दिलंय 4.4 10 टू द पॉवर ऑफ -23. आता तुम्ही हे जर सॉल्व केलं तर हे किती सिंपल आहे आणि किती सोपं आहे ते पण तुमच्या लक्षात येईल. हा +23 झाला त्याच्यातून 22 काढून टाका राहिला किती मग 1 राहिला तर हे झालं 17.92 भागिले 4.4. तर ओव्हरऑल तुम्ही जर विचार केला मित्रांनो तर 18ला डायरेक्ट 18ला 4ने भागाकार करता येऊ शकतो तुम्हाला. तर विचार करा तुम्हाला किती येतं हे 4 चौक 16 तरी पण ते राहतात म्हणजे 4.20 4.5 हां 4.05 व्हायला ओके नाही. सो 4.05 म्हणजे 4च 4 साठी काय येईल मग FCC फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मीडियम कॅटेगरीचा हा क्वेश्चन होता. नेक्स्ट विच अमायनो ॲसिड फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट सिंथेसाइज्ड इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये तयार होणारा हे पहा टायरोसिन तयार होतो ग्लुटामाइन तयार होतो ग्लायसिन तयार होतो ट्रिप्टोफॅन जो आहे ट्रिप्टोफॅन मित्रांनो तो आहे इसेन्शियल अमायनो ॲसिड. त्यामुळे इसेन्शियल अमायनो ॲसिडची लिस्टच तुम्हाला माहिती असली पाहिजे. करेक्ट आन्सर इज ट्रिप्टोफॅन. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ प्लॅटिनम इन सिसप्लास्टिन म्हणतंय. सो 2 अमोनिया असतात मित्रांनो आणि 2 क्लोरीन असतात. हे आहे सिसप्लास्टिन कॉम्प्लेक्स जो की अँटी कॅन्सर ड्रग म्हणून सुद्धा वापरला जातो. अँटी कॅन्सर ड्रग ही पण माहिती लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये मग तुम्हाला दिसतात लिगँड्स किती आहेत बघा. प्लॅटिनमला किती अमोनिया जोडलेत 2. तसंच प्लॅटिनमला किती क्लोरीन जोडलेत मित्रांनो डायरेक्टली 2. सो कोऑर्डिनेशन नंबर किती झाला 4. 4 इज द राईट आन्सर. What is the value of pH of NaOH solution that dissociated 2% in its 0.01 molar solution. आता खूप सारं काम ह्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. आयोनिकचा क्वेश्चन होता. डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये घेऊयात कारण मोर दॅन 1 न्यूमेरिकल फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजेत. सगळ्यात अगोदर तर बघा pH विचारलाय पण NaOH दिलाय. NaOH चा काय काढतो आपण बेस आहे तो त्याचा काढतो POH. म्हणजे अगोदर तुम्हाला POH काढावं लागेल आणि त्याच्यानंतर pH काढायचा विषय आहे. मग सगळ्यात अगोदर आपण काय करूयात त्याचं जे पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे आणि त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला काय काढता येऊ शकतं अगोदर तर अल्फा काढता आला पाहिजे. सो पर्सेंट डिसोसिएशन डिवायडेड बाय 100 हे जर केलं मित्रांनो तर ते असते अल्फा. पर्सेंट डिसोसिएशन किती दिलं आहे 2 डिवाइड बाय 100 तर अल्फाची किंमत किती आली मित्रांनो 0.02. सगळ्यात अगोदर तर हे लक्षात ठेवा. नाव हाऊ टू कॅल्क्युलेट द OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. OH मायनस कॉन्सन्ट्रेशन अल्फा इंटू C इंटू Z असते. तर NaOH एकच आहे 1 मोल NaOH 1 मोल OH मायनसच देतो. सो झेडची किंमत तर 1 ठेवा. अल्फाची किंमत आपल्याकडे 0.02 आहे. कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे 0.01 आणि हे जर सॉल्व केलं तुम्ही तर हे किती येते फ्रेंड्स बघा 2 इंटू 10 टू द पॉवर -4 हे येणार आहे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन टोटल. येस ऑर नो. आता हे झालं तुमच्याकडं कॉन्सन्ट्रेशन OH मायनस आयनचं अल्फावरून काढलेलं. आता याचं तुम्हाला POH काढावं लागेल. देअरफॉर POH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. इफ यू पुट द व्हॅल्यू देअर निगेटिव्ह लॉग ऑफ इनसाइड द ब्रॅकेट 2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -4 तर माझ्या हिशोबाने मित्रांनो हे तुम्हाला जमलं पाहिजे. लॉग 2 किती येतो डायरेक्टली सांगतो. आता हे जर तुम्ही विचारात घेतलं तर बघा लक्ष द्या लॉग 2 किती येणार आहे हा 0.3010 आणि राहिला काय -4 आहे हा ओके नाही. सो 2चं तर लॉग घेतला आपण पण आता हे मायनस दर आहे ह्याला मायनसला मायनस लावून टाकू. ह्याचा काय लॉग ऑफ 10 टू द पॉवर ऑफ -4 तो किती झाला 12 म्हणजे किती -4 पण -4ला जर तुम्ही बाहेर मायनस बघितला तर ते किती झाला +4 म्हणजे हे असं असेल. 4 मधून तुम्ही -0.3010 मायनस करा. सो 4.0000 मायनस 0.3010 हे जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं फ्रेंड्स तर ते तुमचं येतं आहे 0 इथं राहिले 9 सॉरी इथं 0 इथं 9 मधून 1 गेले 8 इथं काय राहणार 9 इथं काय राहणार 9 मधून 3 गेले 6 आणि इथं काय राहणार 3 हो 3.6980 आलं. सो व्हॉट इज द POH POH काय आला देअरफॉर POH इज 3.6980 ओके नाही.
सो आपल्याला POH नाही पाहिजे मित्रांनो, PH पाहिजे. बट ॲज वी नो दॅट PH प्लस POH इज इक्वल टू 14 असते. देअरफॉर PH इज इक्वल टू 14 मायनस POH करता येऊ शकतं. ऑलरेडी आपल्याकडं POH ची व्हॅल्यू आलेली 3.6980. देअरफॉर PH इज इक्वल टू आपण लिहू शकतो 14.0000 मायनस 3.6980 आणि हे जर सबस्ट्रॅक्शन केलं फ्रेंड्स तर किती येईल 0. 10तून 8 गेले 2, 9तून 9 गेले 0, 9तून 6 गेले 3 पॉईंट. आता इथं 13तून 3 गेले तर हे राहणार 10. 10.30 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. 10.30 म्हणजे ऑप्शन बी. अशा क्वेश्चनला थोडासा वेळ लागतो, पण आयोनिकमधला मला सांगा सगळेच क्वेश्चन इझी असतील का? नाही, काही क्वेश्चन डिफिकल्ट असतील, काही क्वेश्चन इझी पण असतील. त्यामुळे एक मीडियम तुम्हाला मध्ये एक साधता आला पाहिजे. इफ स्टँडर्ड EMF ऑफ सेल, तुम्हाला EMF ऑफ सेल दिलेला आहे 1.55 व्होल्ट. व्हॉट इज द इलेक्ट्रिकल वर्क डन अंडर स्टँडर्ड कंडिशन्स? तुम्हाला इलेक्ट्रिकल वर्क डन विचारलेलं आहे स्टँडर्ड कंडिशनमध्ये. सो ऑलरेडी तुम्हाला इथं पोटेन्शियल दिलेलं आहे. काय करणार सांगा मित्रांनो, बोला लवकर, फॉर्म्युला सांगा. व्हॉट इज इलेक्ट्रिकल वर्क डन अंडर स्टँडर्ड कंडिशन आणि कोणता फॉर्म्युला वापरणार? मला एकदा तुम्ही फॉर्म्युला सांगितला की तुमचं उत्तर आलं म्हणून समजा. बोला लवकर, कमेंट बॉक्समध्ये सांगा सर हा फॉर्म्युला वापरला की आन्सर येतं. एकच मिनिटात पाणी पिऊन आलो. आलं? ओके, खूप सोपा फॉर्म्युला सांगा मग. EW इज इक्वल टू मायनस NF E नॉट सेल. ज्याला ज्याला हा फॉर्म्युला माहिती आहे त्याचं उत्तर आलं. खूप सोपं आहे. यांची व्हॅल्यू बघा किती ठेवायची तुम्हाला इथं. झिंकने 2 इलेक्ट्रॉन दिलेत, सो इन्व्हॉल्वमेंट ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. फॅराडे 96,500 असते कुलममध्ये. आणि E नॉट सेल ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे 1.55. सो इलेक्ट्रिकल वर्क डन काढायला काय अडचण आहे? हे जर तुम्ही विचार केला तर 0 0 बघा, 2 10, 2 12 आणि 1 13, 2 18 आणि 1 19, 1,93,000 आणि 1.55 आहे. ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं आय थिंक इट शुड बी 19 2 38 असतंय, अगदी नाही? बघा बरं किती येते ते. आता हे काय पूर्ण दुप्पट नाही आहे पण दीडपट आहे. सो 19च्या दीडपट साधारणतः हे 300च्या आसपास जाते बघा, 299, 300च्या आसपास. तर उत्तर सी येणार आहे त्याचं. हो, येस ऑर नो? ओके, तुम्ही स्वतः पण करू शकता मल्टिप्लिकेशन, तेवढंच आन्सर येईल त्याचं. आता सर हे जे येते ते जूलमध्ये येते, आपलं जे काय येणार आहे ते हे जूलमध्ये येणार. त्याला किलो जूल म्हणलं तर 1000ने डिवाइड करायचं किंवा 10⁻³ ने डावीकडे डेसिमल पॉईंट सरकवायचा. आन्सर आपलं तेच येणार. व्हॉट इज द नंबर ऑफ चिराल कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन 3,4 डायब्रोमो म्हणतोय. 1 2 3 4 5 6 3,4 डायब्रोमो. एक मिनिट, 3 4ला म्हणताय ना, 3ला आणि 4ला. बरं बघूया, 3 आणि 4. पहिला कुठं जोडा म्हणताय 3ला आणि दुसरा कुठं जोडा म्हणताय 4ला. साहजिकच इथं एक हायड्रोजन येणार, इथं एक हायड्रोजन येणार. तुम्ही जर पाहिलं तर याच्या इकडून याच्या इकडून आता किती चिराल कार्बन ॲटम्स प्रेझेंट असतील असं तुम्हाला विचारलेलं आहे. इथं CH3 येणार, इथं CH2 येणार, इथं काही नाही, इथं काही नाही, इथं CH2 येणार, इथं CH3 येणार. जर तुम्ही पाहिलं तर ह्याच 2 कार्बनला आपण स्टार करू शकतो मित्रांनो, कारण हे 2 कार्बन जे आहेत 4 वेगवेगळ्या बाजूला अटॅच आहेत. सो 2 चिराल कार्बन ॲटम हे त्याचं आन्सर असेल. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा कार्योलिटीवरचा क्वेश्चन होता, मीडियम लेवलचा क्वेश्चन होता. आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट फॉर्म व्हेन 2-methyl-hexane-3-ol इज हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. ओके, आपण डायरेक्ट रिॲक्शन बघूया फ्रेंड्स. 2-methyl म्हणताय, इथं घेतला मी CH, इथं CH3 जोडला आणि 2-methyl-hexane. ओके, हेक्झॅन-3-ol, हेक्झॅन-3-ol 1 2 3 4 5 आणि 6. तर समजा इथं जर OH जोडला आपण, 2ला मेथिल 3ला OH, नंबरिंग डावीकडूनच, तर CH2 CH2 CH3.
आता विचार करा, अल्फाचा OH जाणार आणि बीटाचा इकडचा किंवा इकडचा H जाऊ शकतो, पण सेट-जेप्स रूल काय सांगतो, हायली सबस्टिट्यूटेड अल्किन म्हणजे हाच गेला पाहिजे. हा जर गेला तर तुमचा हेक्स टू इन आणि त्याच्यातला मेथिल साईडला. सो 2 मेथिल हेक्स टू इन कुठं दिसतंय बघा, 2 मेथिल हेक्स टू इन इथं जे आहे हायड्रोजन जर गेला, हा तर निघून गेला. एक मिनिट मी याला करेक्ट करतो, करेक्ट स्ट्रक्चर काढून देतो अगोदर. तुम्ही बघू शकताय CH3ला CH3 तसेल तसं राहील मित्रांनो, CH3ला CH3, सिंगलचा डबल बॉन्ड हायड्रोजन निघून गेला बीटाचा, CH राहणार, पुढचा पार्ट ॲज इट इज. आणि तुम्ही जर ह्याचा बॉन्ड लाईन बघितलं तर कोणत्या ऑप्शनमध्ये ह्याचा बॉन्ड लाईन दिसते तुम्हाला, 2ला मेथिल 2ला डबल बॉन्ड, 2ला मेथिल 2ला डबल बॉन्ड. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. पुढचं बघायचीच गरज नाही, हे 3ला गेला आहे, इथं पण जवळ नाही आहे, इथं पण मेथिल आणि हे लांब लांब आहेत. सो जवळचा ऑप्शन फक्त हाच आहे, ऑप्शन ए. इफ अ रिएक्शन ऑकर्स इन द फॉलोइंग 2 स्टेप्स, ClO2 मायनस ClO2 मायनस, एक रिएक्शन दिलेले, फाइंड द रिएक्शन इंटरमिजिएट. आता बघायचं, जे प्रॉडक्टला पण असतात पहिल्या स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपच्या रिएक्टरमध्ये असतात तेच इंटरमिजिएट असतात, म्हणजे हेच आहे, आणि ते कॅन्सल पण होतात. तुम्ही जर याची नेट रिएक्शन घेतली तर हे राहत नाही, मग तेच इंटरमिजिएट असतात जे पहिल्या स्टेपला तयार होतात, दुसऱ्या स्टेपला कन्झ्युम होतात. तर इथं तुम्हाला 2 ऑप्शन सेम दिसत आहेत, याला 3 करूया आपण, याला चालू ठेवूयात. जर हा असेल ऑप्शन, दोन्हीपैकी एक पाहिजे होता, ही प्रिंट मिस्टेक आहे. जर समजा ह्याला चालू ठेवलं तर हे बंद करावं लागेल. ओके, ClO2 minus is the right option for this one. That is our print mistake during the correction. Identify the product when magnesium burns in nitrogen. मॅग्नेशियम ज्यावेळी एअर सोबत बर्न होतं मित्रांनो, एअर, तर त्याच्यात हवेत कोण कोण आहे, ऑक्सिजन पण आहे, नायट्रोजन पण आहे. त्यामुळे आपल्याला 2 प्रॉडक्ट दिसतील, एक दिसेल MgO आणि दुसरा दिसेल Mg3N2, म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड पण असेल, मॅग्नेशियम नायट्राइड पण असेल. ऑप्शन डी इज द राईट आन्सर, कारण नायट्रोजन हा हवेत आहे, हवेसोबतचे रिएक्शन म्हणजे दोन्ही प्रॉडक्ट येतील, ऑक्साईड आणि नायट्राइड. कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ टेट्राहायड्रल अँड ऑक्टाहायड्रल व्हाईट्स इन 0.4 मोल्स ऑफ द कंपाऊंड. याच्या अगोदर पण खूप साऱ्या पेपर्समध्ये अशी रिएक्शन विचारली गेलेली होती, म्हणजे असा क्वेश्चन होता. सॉलिड स्टेटवरचा व्हाईटचा क्वेश्चन आहे, हॅव्हिंग सच व्हाईट्स इन इट. लक्षात ठेवा मित्रांनो, टेट्राहायड्रल व्हाईटची संख्या नंबर ऑफ ॲटमच्या दुप्पट असते आणि ऑक्टाहायड्रल व्हाईटची संख्या नंबर ऑफ ॲटम्स एवढीच असते. आता तुम्हाला टोटल नंबर ऑफ टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल विचारले, म्हणजे N+2N, टोटल व्हाईट्स किती झाल्या मग, टोटल व्हाईट्स ऑक्टाहायड्रल टेट्राहायड्रल 3N झाल्या. मग अगोदर नंबर ऑफ ॲटम्स काढूया ना आपण, मोलवरून ॲटम काढणं सोपं आहे. कसं, 0.4 मोल इंटू अवोगॅड्रोज नंबर करा, ॲटमची संख्या येते, हो की नाही. सो अवोगॅड्रोज नंबरने जर मल्टिप्लाय केलं मित्रांनो तर साहजिकच तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता अगोदर तुमचे हे नंबर ऑफ ॲटम्स, Nची संख्या मी इथं ठेवली. सो 3 × 0.4 × 6.022 10⁻23 असं मी घेतोय. थोडंसं फास्ट सोडवते, लक्षात घ्या. N म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स, ते कसे काढले मी ह्याच्यावरून, मोलला अवोगॅड्रोज नंबरने मल्टिप्लाय. हे पहा, नंबर ऑफ ॲटमसाठी फॉर्म्युला काय असतं आपला, नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत तर N × Na घेतला होता ना आपण. नंबर ऑफ ॲटम्सचा फॉर्म्युलाच आहे मुळात N × Na. आता आपल्याला काय काढायचं आहे, नंबर ऑफ ॲटम्स काढायचे आहेत, तर नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रोज नंबर घेतला म्हणजे Nची संख्या आली 3 × N, जे काय उत्तर येईल ते 4 × 12 12 × 72. सो 7.2 जे तर दिसेल ते आपला ऑप्शन असेल. 7.2 इज द राईट आन्सर. राऊंड ऑफ करा, लगेच लक्षात येत आहे तुमचं उत्तर बीच असणार आहे. विच कार्बन ॲटम ऑफ ग्लुकोपिरॅनोज नंबर्ड फ्रॉम C1 to C6 इज ॲनोमेरिक. लक्षात ठेवा, कधी पण ग्लुकोपिरॅनोज असू द्या, ग्लुकोपिरॅनोजला C1 हाच ॲनोमेरिक असतो. पहिलाच जो कार्बन आहे तो रिंग क्लोजिंगला वापरला जातो, कारण आपला जो ओपन चेन ग्लुकोज असतो 1 2 3 4 5 आणि 6, तर हे आपला इथं CHO जर केला तुम्ही तर 1 2 3 4 5 6, ठीक आहे. सो लक्षात घ्या, ह्याला मी CH2OH करतो, एक जास्त झाला. 1 मिनिट. 1 2 3 4 5 6. आता ह्यालाच आपण काय केलं, CH2OH केलं. एवढं लांब जायची काही गरज नाही, ठीक आहे. आणि रिंग क्लोजिंगमध्ये 6वा बाहेर जातो, पण 5वा जो असतो तो जोडलेला असतो. मग आता CHO म्हणजेच हा ॲनोमेरिक कार्बन तो 1च आहे ना,
सो ग्लुकोपिरानोसाठी रिंग फॉर्मेशनमध्ये हे हॅवर्थमध्ये C1 हा ॲनोमॅरिक असतो फ्रेंड्स. कॅल्क्युलेट द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाईल सोल्यूट इफ बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन ऑफ सोल्युशन. डेल्टा TB दिलेला आहे मित्रांनो, KB दिलेला आहे, M विचारला आहे. KB कुठं दिला आहे हे पाहिजे दिला आहे. देअरफॉर KB विचारलं आहे काय, मोलॅलिटी M विचारले तर मोलॅलिटी काढूयात आपण. M इज इक्वल टू फॉर्म्युला रिअरेंज करा. M इज इक्वल टू डेल्टा TB डिवायडेड बाय KB. मग डेल्टा TB तुमच्याकडे ऑलरेडी किती दिलेला आहे, 0.2 दिला आहे, डिवाइड बाय KB किती आहे तुमचा 0.52 आहे. सो याच्यावरून समजून घ्या उत्तर काय येऊ शकतं मित्रांनो. आता ह्याला जर मी पुढे घेतलं तर हे येईल 20/52. अजून सोपं करू शकता तुम्ही, 20/52 म्हणजे 0 पॉईंटच येणार आहे, हो की नाही. सो 0.52च्या दुप्पट जर केला तुम्ही तर 104 येते, तिप्पट केला तर किती येते 5×3=15, हो की नाही. सो 200च्या आत आपल्याला पाहिजे. मग ह्याला 200च्या आत म्हणलं तर किती घ्यावं लागेल, 3 ने डिवाइड करावं लागेल, 0.3. आता 0.3 कुठे आहे मित्रांनो, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथंच आहे 0.385. करायची गरज नाही, राऊंड ऑफमध्ये उत्तर काढायची, फास्ट येतात, 100% येतात, ट्रस्ट मी. आणि त्याच्याशिवाय स्पीड येणार नाही. डिफिकल्ट कॅटेगरी क्वेश्चन असून सुद्धा हा क्वेश्चन तुम्हाला फास्ट येऊ शकतो. आयडेंटिफाय द रिएजंट आर यूज्ड इन द फॉलोइंग रिएक्शन. रिएक्शन दिली कीटोनची, हो की नाही, RCOR करूयात आपण. आणि सेमी कार्बॅझोन तयार झाला म्हणतायत, तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला लागेल सेमी कार्बॅझाइट. हा तुमचा सेमी कार्बॅझोन तयार होण्यासाठी सेमी कार्बॅझाइड असा असतो, अमाइड असतो हायड्रोजनला जोडलेला. हा H2O निघून जाईल आणि तुमचा जो तयार होईल तो सेमी कार्बॅझोन तयार होईल, C डबल बॉन्ड. आता काय करायचं, डायरेक्टली N करायचा, NH करायचा आणि CONH2 करायचा. हा असतो आपला सेमी कार्बॅझोन. सो वापरलेला कोण आहे, सेमी कार्बॅझाइड आहे. दिस इज अवर आन्सर, सेमी कार्बॅझाइड ऑप्शन बी. आर हा रिएजंट आहे जो की बी आहे. लास्ट बट नॉट लीस्ट, आयडेंटिफाय सबस्ट्रेट A इन द फॉलोइंग रिएक्शन. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रिएक्शन इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. A + CO2 कार्बन डायऑक्साइड 39868M. सोडियम सॅलिसिलेट इंटरमिजिएट आहे फ्रेंड्स. H3O+ हायड्रोलिसिस केलं की सॅलिसिलिक ॲसिड मिळतो, म्हणजे ही एक नेम रिएक्शन आहे, कोल्ब्स रिएक्शन. आठवते का बघा, टेक्स्टबुक रिएक्शन आहे. डायरेक्टली रिएक्शन पार्ट असेल तर आन्सर येतं. रिएक्शनची सुरुवात ही सोडियम फिनॉक्साईड की सोडियम कुठून सुरू होते सांगा, सोडियम सॅलिसिलेट तर हिथंच आहे, बरोबर. मग नेमका कोण वापरायचा आपल्याला, ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड, सोडियम फिनॉक्साईड ONA पासून सुरू झालेली ही रिएक्शन आहे. त्यामुळे साहजिकच सोडियम फिनॉक्साईड इज द राईट आन्सर फॉर दिस वन. कोल्ब्स रिएक्शनची सुरुवात तिथून होते. सो हा पेपर तुम्हाला नक्की आवडला असेल, आणि जर पेपर्स आवडले असतील तर कमेंटमध्ये मित्रांनो कृपया रिॲक्ट व्हा, कारण तुमची एक कमेंट मला असेच आणखी पेपरचे सोल्युशन देण्यासाठी प्रेरणा देतील. थँक्यू. भेटूया पुढच्या 21 एप्रिलच्या शिफ्ट 2च्या पेपरमध्ये. स्टे ट्यून्ड. आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण या चॅनलवरती फक्त इन्फॉर्मेशन दिली जाते. एंटरटेनमेंट अ पार्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येणाऱ्या CETला फोकस करतो आपण. धन्यवाद.